हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। कालच अनंत चतुर्दशी झाली, आज आहे रविवार, तर आज मटणाचा बेत हा झालाच पाहिजे। तर चला तर मग आपण बनवूया झणझणीत सुक्क मटण आणि चमचमीत मटणाचा रस्सा। सर्वात आधी मी मटण स्वच्छ पाण्याने धुवून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवले व नंतर मी 2 कांदे बारीक चिरून घेतले व कुकरमध्ये तेल टाकून गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्व खडे मसाले तमालपत्र व कांदा गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर मटण ॲड करून ते वाफवण्यासाठी ठेवून दिले। यानंतर मटणामध्ये गरम उकळते पाणी टाकून ते मी शिजण्यासाठी ठेवून दिले। मटण वॉश करणे, मॅरिनेट करणे व शिजायला घालणे ही मी प्रोसेस शूट करू शकले नाही, कारण मटण बनवण्याची एक्साइटमेंटच एवढी होती की ते मी विसरून गेले। मटण शिजत आहे तोपर्यंत मी मटणाचे वाटण तयार करून घेतले। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 उभे चिरलेले कांदे, अर्धी वाटी सुके खोबरे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून खसखस, लसूण व आले। मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये खसखस, तीळ व खोबरे भाजून घेतले। ते नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले व कढईमध्ये तेल टाकून कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेतला व त्यामध्येच लसूण व टोमॅटो व कोथिंबीर टाकून प्लेटमध्ये गार करायला ठेवले व गार झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे वाटण तयार केले। इथे आपला मटणाचा मसाला तयार झाला आहे। दुसऱ्या साईडला मटण शिजलेले आहे। थोडेसे शिजलेले मटण व मटणाचे सूप मी लहान मुलांसाठी वेगळे काढून ठेवले व कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून आपण तयार केलेले मसाल्याचे वाटण घालून ते चांगले तेलामध्ये परतवून घेऊन त्यामध्ये चटणी टाकून मसाले एकत्र भाजून घेतला। यानंतर मी ते मसाले आपण तयार केलेल्या सूपमध्ये ॲड केले व नंतर ते एका साईडला उकळण्यासाठी ठेवले व नंतर सुक्क तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकून मसाले तिखट एकत्र करून ते छान परतवून घेतले व त्यामध्ये शिजलेले मटण घालून ते छान फ्राय करून घेतले। सुक्क मटण व मटणाचा रस्सा तयार झाल्यानंतर मी भाकरी व भात बनवून मी जेवण सर्वांना सर्व केले।